आज या ठिकाणी गोविंदा यांचं स्वागत करतो. आपले गोविंदा म्हणजे आजचा तुमचा गोविंदाच आहे ना, म्हणजे गोविंदा तुम्हाला भेटायला आलेला आहे. आणि काय करायचं आहे, थोड्या वेळाने, थोडा वेळ थांबा, थोडा वेळ. आणि शिवाजी महाराजांची भूमिका केलेले आपले शरद केळकर यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. दोघांचा टाळ्या वाजून स्वागत करा सगळ्यांनी. आणि आपले कलेक्टर कुठे गेले, नवीन कलेक्टर आले, त्यांनीही बांबूपासून भगवान श्रीकृष्णाची बासरी बनवलेली आहे आणि त्यांचंही नाव आहे श्रीकृष्ण पांचाळ. आणि म्हणून आता सगळे तुम्ही गोविंद आहात. तुमच्या सगळ्या गोविंदांचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे गोविंदा उत्सव दिघे साहेबांनी सुरू केला. आपली संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी, आपले सण उत्सव साजरे करण्यासाठी. इथं कुठली जीवघेणी स्पर्धा नाही. बघा, ते लहान मुलगा वरती जातोय, त्याच्या पाठीमागे सेफ्टी नेट लावलेला आहे, म्हणजे इथं कुठलाही धोका नाही. खाली मॅट टाकलेला आहे, म्हणजे ही जीवघेणी स्पर्धा नाही. आपला उत्सव, आपला सण इथं साजरा करतोय. आणि दरवर्षी या ठिकाणी सकाळी पहिली सलामी द्यायला लोक येतात आणि इथं सलामी देऊन नंतर मग पुढे जातात. ही परंपरा टेंबी नाक्याची आहे. आणि म्हणून ही परंपरा आनंद दिघे साहेबांनी सुरू केली. म्हणून या ठिकाणी दिघे साहेबांची हंडी, मानाची हंडी, सोन्याची हंडी आपण म्हणतो, म्हणजे सोन्यासारखी माणसं इथं येतात, गोविंद येतात. हे आमचं सगळं सोनं आहे, हे आमचं वैभव आहे. आणि म्हणून यांचं मी मनापासून सगळ्यांचं स्वागत करतो. खरं म्हणजे दिघे साहेबांनी हे गोविंदा उत्सव साजरा केला. ठाण्यात गणेशोत्सव स्पर्धा चालू केली, त्याच्यामध्ये वेगवेगळे देखावे आले, पर्यावरणाचे आले, समाज प्रबोधनाचे आले. बघा, सांभाळून सांभाळून बघा, आता तो एकदम सेफ आहे. आणि म्हणून या ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा केला, अनेक उपक्रम सुरू केले. ते आजही तसेच्या तसेच पुढं आमचे सर्व कार्यकर्ते नेता आहेत. आणि म्हणूनच हा गोविंदा उत्सव या ठिकाणी अतिशय लोकप्रिय झाला ठाण्यामध्ये. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की हा एकनाथ शिंदे ठाण्याचा, हा एकनाथ शिंदे ठाण्याचा या राज्याचा मुख्यमंत्री झाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने, शुभेच्छांनी. आणि मी गेल्या वर्षी म्हणालो होतो, गेल्या वर्षी, की ही विधानसभेची हंडी पण महायुतीच फोडणार, आणि महायुतीनेच हंडी फोडली. आणि तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये ती हंडी फोडताना किती थर लावले माहीत आहे? किती थर? 4 नाही, 232 थर लावले. 232 आमदार आले निवडून. आणि एक लँडस्लाइड विक्टरी झाली. आणि या तमाम देशाने, महाराष्ट्राने पाहिलेली आहे. आणि म्हणून ही हंडी आपण फोडली. आणि आता पहलगाम झाल्यानंतर पाकिस्तानची हंडी कोणी फोडली? पाकिस्तानची हंडी कोणी फोडली? पाकिस्तानची हंडी फोडली आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने फोडून टाकली, सैनिकांनी फोडली. आणि पाकिस्तानला त्याची जागा दाखवायला पाहिजे होती ना. हाँ, ईंट का जवाब पत्थर से, खून का जवाब खून से, गोली का जवाब गोले से. बरोबर आहे. ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन सिंदूर झाला.
ऑपरेशन महादेव पण झाला. ज्या आतंकवाद्यांनी पहलगाममध्ये आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप केलं होतं, त्या आतंकवाद्यांना ठार करायचं होतं ना, खात्मा. तो ऑपरेशन महादेव मध्ये केला. ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव यशस्वी झालं. आणि ज्या सैनिकांनी मायभूमीचं रक्षण करण्यासाठी आपलं रक्त सांडलं, त्यांना रक्त देण्यासाठी तुमच्या शिवसेनेचे 1000 पैलवान काश्मीरमध्ये जाऊन रक्तदान करून आले. चंद्रहार पाटील आपला डबल महाराष्ट्र केसरी याच्या मार्गदर्शनाखाली मी पण गेलो होतो. मी पण रक्तदान करून आलो तिकडं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतोय, आता हंडी तर तुम्ही फोडा, परंतु पाकिस्तानने परत हंडी लावायचा प्रयत्न केला तर त्याची हंडी कायमची फोडून टाकायची आहे.